नमस्कार दर्शक हो, तेज वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। दिनांक 6 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक। 41 मंत्र्यांचा प्रोटोकॉल निश्चित। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी येत्या 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या ऐतिहासिक बैठकीसाठी 41 मंत्र्यांचा प्रोटोकॉल ठरविण्यात आला असून प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत पाहणी केली। त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते। राज्य शासनाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे। सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि अन्य नियोजन सुसूत्रपणे पार पडावे यासाठी स्थानिक प्रशासन युद्धपातळीवरती काम करीत आहे। माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली। तेज वार्ता प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोनकर, जामखेड। आज आपण पाहणी केली, बैठक घेतली, काय नेमकी चर्चा? 6 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मंत्री परिषदेची बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्षच्या पार्श्वभूमीवरती जन्मगावी होत आहे। त्याचा आज जिल्हाधिकारी, CO, SP सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। 5 दिवसापासून नियोजन सुरू झाले। आज मी बैठक बोलवली होती। नियोजन अतिशय उत्तम प्रकारे झालेलं आहे। पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एका छोट्या गावामध्ये ही बैठक पार पाडते आहे आणि ही बैठक पार पडत असताना त्याच्यामध्ये कुठलीही अडचण राहू नये, कुठलीही त्रुटी राहू नये, त्या संदर्भामध्ये अतिशय काटेकोरपणे प्रशासनाने सूचना दिल्या, समित्या गठीत केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित स्वरूपात ही बैठक होत असताना बैठकीमध्ये निर्णय देखील अपेक्षित आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही बैठक तत्वतः मी सांगितल्याबरोबर विनंती केली होती की बैठक अशा प्रकारची घ्यावी। तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।